हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता चहा घेते. पहिले तर आज मला उपवास आहे आणि सुनील आणि त्यांना दोघांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे. मला तर खिचडी बनवायची आहे. तर त्यांच्या दोघांसाठी मी मुगाचं मेदगं बनवते, कारण भाजीला आता काहीच राहिलेलं नाही. तर इथं मूग शिजायला टाकले. बाकी आता सगळा भाजीपाला जवळजवळ संपलेला आहे. तर म्हटलं चला मुगाचं मेदगंच बनवू. तर आता चहा घेते पहिले. आणि वातावरण पण इतकं छान आहे ना, मस्त ऊन पडलं आहे आणि भारी वाटतंय. सकाळी सकाळी थोडंसं थंड वातावरण असतं, मग दुपारून इतकं कडक ऊन पडतंय ना आता की बस उन्हाळा जाणवायला लागला आहे आता. चला स्वयंपाक वगैरे झाला, यांना जेवायला दिलं आणि आता किचन साफ करते. आणि फरच्या पण पुसायच्या. 8 दिवस झाले फरच्या पण पुसल्या नाही आहे. तर म्हटलं आता फरच्या पुसू, आज काही एवढं काम पण नाही आहे. तर म्हटलं आज फरच्या पुसून घेऊ. म्हणजे ट्रॉल्यांखाली ना इतकी घाण होती की बस. हे बघा किती पण झाडं त्याच्या खाली, ती कशी धूळ जाऊन बसती काय माहिती. ते सगळं काढावं लागतं परत. आता हे बघा मी हे काढलंय. आता हे काढायचं परत याच्या खाली झाडून घ्यायचं आणि ते पुसून घ्यायचं. तर किचन क्लीन करून घेते. आणि कपडे पण काय थोडेसे कपडे धुवायला जाते नंतर. आणि मला तर उपवास आहे, तर मी थोड्या वेळानेच खिचडी करणार आहे, कारण लई लवकर खाऊन पण परत भूक लागते. त्याच्यापेक्षा लेट खाल्लेलं बरं. काय करताय श्रुती मॅडम? का बर? ओ माय गॉड. याच्याकरता ब्लॉग चालू करायला लावला होता ना? तुम्हाला कसं काय कळत? किती तर माझ्या मनात ओळखी कर साफसफाई. आपली जोडी स्वर्गात बनली, कळलं का? उंची पुरत नाही एखादी म्हणजे थांब मी देतो काढून. खुर्ची आहे तिथं 2, त्यामध्ये 2 आहे. आणि पडले मी खुर्चीवरून, मग नाही पडणार. समजा पडलेच, मग नाही पडणार. पण पडलेच मग काय करायचं सांगा ना. बरं ठीक आहे, मी करू लागतो ते. नका आता नका, तुम्हाला फोन आला तुम्ही. बाई बरं झालं मी एकदम नाही ना अजून ज्या विषयावर मी बोलत होते ना की ही मला मदत नाही करत आहे हे करायला, जाळे वगैरे साफ करायला, तेवढ्यात हेमंतचा फोन आला. मी जस्ट असंच बोलले, म्हणलं ते हेमंतचा बायकोला किती काम करू लागते. ते तिकडून म्हणते काय रे काय झालं. मी म्हणे तिला आहे ना मी जाळे साफ करून येणार होते म्हणून ती मला बोलत होती. ते म्हणे अरे मी कालच करू लागलो म्हणे माझ्या बायकोला. म्हटलं बरं झालं तुम्ही चांगलं बोलले. काऊ हा बोला. आता ते असं बोलले की मी साफ करू लागलो. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी पण करू लागतो कॉल बंद. आता काय झालं माझं सगळं ना, आता काय करू लागते. आधी तर भांडू घेतलं माझ्यासोबत. तेव्हा ते म्हणते बाहेरचे जाळे बाकी आहे ते नंतर करायचे. तुम्ही ना एकदम राईट टाइमवर फोन केलेला आहे. हा तेच चालू होतं. काय मला जाळी नाही काढू लागत आहे. मग ते तुमची चुकी ना, बुट्ट्या बायका केले म्हणते. हा ना, मग तुम्ही पुढचा विचार करायचा ना की आपल्या बायका उंच पाहिजे, आपल्याला काम करायची गरज नाही पाहिजे. उंच केले असते तर तरी तुम्हाला झटकावं लागलं असतं. इथे तरी आम्ही ऍटलिस्ट खुर्चीवर चढून करू शकतो. बायकोच्या हाईटचा विषय नाही, बायकोला नवऱ्याला कामाला लावायचंय. हाईटला आता ते 4 फुटाचं बांबू लावले तर 5 फुटाचा लावला तर होऊन जाईल ना काम, पण मग ते नाही करणार. सगळे काम आवरले
सगळे घर वगैरे पुसून झाले, कपडे पण धुतले आणि आता खूप भूक लागली. 11 वाजत आले आणि खूप भूक लागली. आता पहिली खिचडी बनवते आणि मस्त फराळाचं करते. चला खिचडी झाली बनवून, मस्त दही आणि खिचडी एन्जॉय करते. तर गाईज मी एवढी रेडी झाले याचं कारण आहे, कारण काल आम्ही कानाकडे जाणार होतो. ते कालचं जर आमचं कॅन्सल झालं, पण आज जायचं आहे आम्हाला. आणि तर आज जातो आहे आम्ही. सुनीलचं ते कालचं कॅन्सल होणं, आज जायचं होतं, तर आम्ही आज जातो आहे 2 जणं. तर चला कानाला पण भेटणं होईल. तसं पण त्यांना यायला उशीरच होणार होतं, तर ते बोलले की सोबत पण होशील आणि मी कानाकडे जाणार आहे, तर चल म्हणे मग कानाकडं पण जाईल. आणि दिवसभर तशी पण घरात एकटीच राहते, त्यापेक्षा कानाला पण भेटेल. तर चला जातो आम्ही 2 पण. आता निघतोच. काल माझा जो पोपट झाला होता तो आज पूर्ण झालेला आहे. आज मी कानाला भेटायला चालली, कारण यांचं काम आज होतं, तर आज चाललो आहे आम्ही कानाला भेटायला. तुला माहिती आहे का आज काय? कानाचा 6व्या महिन्याचा बर्थडे आज त्याचा. आज काना 6 महिन्याचा झालाय, तर हॅपी बर्थडे कानू बेबी. म्हणजे कानाला होऊन 6 महिने झालेले. तर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन पण करू, त्याच्यासाठी छोटूसा केक घेऊन जाऊ आणि छोटूसं सेलिब्रेशन करू. चला कानाला सरप्राईज देऊ. म्हणजे आम्ही जाणार आहे कदाचित, हे तर माहीत होईल कारण दादांचा फोन होईलच, पण मग हे नाही कळणार की आम्ही छोटंसं त्याला सरप्राईज देतोय बर्थडेचं वगैरे. तर चला, काना ओळखतो की नाही काय माहिती. काना आहे ना जिकडचा गेला का, जिकडे गेला का तिकडचाच होऊन जातो. मागच्या वेळेस त्यांनी मला आणि दादाला ओळखलं नव्हतं, आता यावेळेस काय माहिती. त्याचे लाडाचे काका सोबत आहे, त्याच्यामुळे कदाचित तो आम्हाला ओळखल पण. ओळखेल का? दादा विचार करीत होतो काना 6 महिन्यात झाला असं वाटत पण नाही ना. पण मग विचार कर ना तू, आता किती 3, 3.5, 4 वर्ष फक्त अजून आपल्याला असं उचलून घेऊन दे, आपल्याला पाहिजे तेव्हा पप्पी घेऊन दे. त्याच्यानंतर आपल्या जवळ बी यायचं नाही. काही लागत असेल तर नको 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 बाजूला लोटील, जवळ राहायचं नाही. असं हळूहळू त्याचा टाइम कमी होत जाईल. तुम्हाला माहिती का, म्हणजे मुलांचं राहतं बरं का शक्यतो, पण मुलींचं नाही एवढं होत. मुली जास्त राहत जास्त वेळ. हा मुलांचं राहतं. आता तुमच्यावरूनच तुम्ही पाहू शकता, तुम्ही पप्पांच्या किती जवळ जाते. तुम्हाला तुमची दादांनी पप्पी घेतली तर तुम्हाला असं वाटलं होतं बापरे. आता कळतंय दादांनी का घेतली असं पप्पी. मग त्याच्यासाठी अजून पण आम्ही लहानच आहे ना. हा, आणि म्हणजे आता तरी तुम्हाला कानाला तेवढं घेता येतंय हे ते, तेव्हा तर त्यांना तुम्ही ते काना एवढे असताना त्यांना तर तेवढं बी नाही करता आलंय ना, कामं राहायचे हे, त्याच्यामुळं तुम्हाला एवढं घेता पण नाही आलं ना त्यांना. सो असा विषय. नाही आम्ही विचार करत होतो दादा मी आता जेवण करत होतो की म्हणजे किती कमी टाइम आहे का जो आम्ही कानासोबत स्पेंड करू शकतो जेव्हा आपण पाहिजे तेव्हा. कारण हळूहळू तो जसं मोठा होईल तसं त्याचा टाइम कमी होत जाईल आमच्यासोबतचा स्पेंड करायचा. कारण त्याला थोडंसं कळायला लागल्यावर तर लांब राहील ना, त्याचं रमल. म्हणजे छोटं जरी आलं तरी त्याच खेळलं असं, कोणी जवळ या असं हे नाही राहणार तरी तेव्हा. आणि मोठं झाल्यावर तर मग काय मम्मी जवळ राहते, मुलांचा लाड मम्मी जवळ जास्त राहतो. म्हणजे शायनिंग पहा इकडं, लिंबू सिकंजी प्यायची होती यांना. मला एक द्या बरं, कशी लागते बघ. मला नाही आवडली एवढी. तर यांचं जे काम होतं शिर्डीतलं ते तर झालंय आमचं. आता आम्हाला मॅकडीला जायचंय. मॅकडीला जाऊन बर्गर खाण्याचा तर विचार चालू आहे. सो गाईज आम्ही आलोय मॅकडोनल्ड्सला बर्गर खाण्यासाठी. पार्सल घेण्यासाठी. पार्सल पण घेण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा पहिल्यांदा मॅकडीला आले होते ना तेव्हा इथंच बसलेले होते. तुम्ही जिथं बसले तिथं. मी पण पहिल्यांदाच मॅकडीमध्ये माझ्या आयुष्यात. खरंच? हा ना. मग मी कधी आले होते आपलं लग्न जमल्यानंतर. रिच लोक आहे भाऊ. रिच नाही, मला मी फर्स्ट टाइम आलोय मॅकडीमध्ये. मला दादाकडून पार्टी होती. माझा दादा आहे ना त्याच्याकडून पार्टी होती
तेव्हा आम्ही इथं आलो. आणि पहिल्यांदा तुम्ही माझ्यासोबतच आले ना, म्हणजे मी तुमच्यासोबत आलो. मॅकडॉनल्ड्स मध्येच मी पहिल्यांदा आलोय. तुम्ही मला म्हणले होते काही तुला एक दिवस घेऊन बँकेला. पेटपूजा तर झाली आणि काही पार्सल घेतले दीदींसाठी, माऊलीसाठी, दादांसाठी आणि देवेंसाठी. कारण मी सोनेवाडीला पण जाते थोड्या वेळ पप्पा त्यांना भेटण्यासाठी. कानाचा आज 6 month बर्थडे, तर कानासाठी छोटासा केक किंवा पेस्ट्री घेण्यासाठी आलेलो आहे आम्ही. इथं कोणी नाही. काय तुमच्या गावचा रस्ता ना असं तसं. रस्त्यावर लगेच रस्त्याच काम चालू करायचंय. एवढा त्या कमानीपासून एवढा 500 मीटर रस्ता आणि सारा माग रस्ते खड्डे खड्डे. चला बाय. हा हे पा लाकूड आणायला एक जण. कानाच मामाच काय चालू आहे? काहीच नाही, कॉलेज. काना काय करतोय? काना कपडे घालू राहिला. अगं बाई, बर्थडे साठी पोरग रेडी होऊ राहिलं काय? चला काना काय करतोय पाहूया. काना बुवा ओळखलं तुम्हाला? नाही काकी असली दादू तू? काकी अप्पू अप्पू कुठे काकी? दुसऱ्याला पाहून कसं रडतो? बाई इथं बर्थडे साठी डायरेक्ट मेकअप चालू आहे. लिपस्टिक बिस्टिक लावायची. बर्थडे पोराचा आणि मेकअप इकडे चालू आहे. कुटू 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 काय करते तू? काय करते? आजीला त्रास देतो का तू? आजीला त्रास देती? हॅपी बर्थडे दादू. हॅपी 6 month बर्थडे कुटू. तू ओळखलं मला? नाही ओळखलं. गुब्ब्या असं नाचावं पप्पा लागलं. कशी करते तुला? पप्पा कशी करते? आजी आजी करते ना. आजी आजी करते ना. आजी आजी धम्मा. ते लय वेगळं दिसू राहिला आम्हाला. मोठा दिसू राहिला लय मोठा मोठा दिसू राहिला मला तो. खरंच लय मोठं दिसत आहे. हे गुब्बी हॅपी बर्थडे ना आपला. झोपतच नाही तो. यांच्या जेवायची टाइम तिथे लय नाटक करतो तो. आमची जागाच राहतो, झोपतच नाही दिवसा. लय मजा लागत मग पहिलं दादू. आम्हाला कमत नाही ना रे घरी. काकांचा फोटो काढाय. चला हा मोंजाईचा केक आणलेला आहे दादूसाठी. चला 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 चला. खूप सगळे मोठे मोठे बाळ आहे इथं. हा दादू चला बसा. गाईच इथं बड्डे नेमकी कोणाचा आहे? कानाचा आहे की कानाचा? बरोबर आहे. तुम्ही पण 6 month झाले, मम्मा झाले, तर तुमचा पण मम्माचा बर्थडे आहे ना. इथं बा पैसे पैसे बा किती पॅक धरले. अरे सोडा सोडा सोडा. हा घ्या. हो केक पुढे घ्या. हो टू यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादू. हॅपी बर्थडे टू यू. ये
हात धरून वडी करून घालतो तोंड तिच्या हात धरून. बाय बाय दादू बाय 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 तुम्ही करायला काय हा बाय मम्मी मामा आजी काय कुणाला डोक्याला किती आनंद झाला. हा हा दादू हा बाय 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 जास्त जरी केली तर बाय. चाटायला सांगून देईन. दादू बाय बाय दादू. आत्ताच घरी आलोय. आता दादा खाली आल्यावर विचारते त्यांना काय खायचंय. तसं तर आम्ही त्यांच्यासाठी बर्गरचं पार्सल आणलंय, पण बघू त्यांना काय खायचं असेल तर परत बनवते.